शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय। पहिलीच बातमी आहे, शेतकऱ्यांना भरीव मदत दिली जाईल, महसूल मंत्री विखे पाटील यांची गवाही, नुकसानग्रस्त पिकांची पाहणी। पुढली मोठी बातमी आहे, सत्ताधाऱ्यांकडून शेतकरी कष्टकऱ्यांना नव्हे तर कर्जबुडव्यांना कर्जमाफी, शरद पवार यांचे सरकारवर टीका। पुढली मोठी बातमी आहे, नाशिकमधून फवारताना औषध तोंडात गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू। पुढली मोठी बातमी आहे, विमा कंपन्यांचा आडमुठेपणा, शेतकऱ्यांना मदत मिळत नसल्याने मंत्रिमंडळाच्या बैठकीत चिंता। पुढली मोठी बातमी येते, मोदी सरकारने उद्योजकांसाठी आयात कर माफ केल्याने यवतमाळ जिल्ह्यात 460 आत्महत्या, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा आरोप। पुढली मोठी बातमी येते, वाशिम मधून दुष्काळ जाहीर, सवलतीची घोषणाही, मात्र लाभ कधी मिळणार। पुढली मोठी बातमी येते, अवकाळी पावसाचा फटका, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुनगंटीवार यांचं मुख्यमंत्र्यांना साथ। पुढली मोठी बातमी येते, शेतकरी संकटात असताना मुख्यमंत्री प्रचारात, उद्धव ठाकरे यांची सरकारवरती टीका। पुढली मोठी बातमी येते, यवतमाळ जिल्ह्याची पीक पैसेवारी 61 पैसे, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांमध्ये संताप। पुढली मोठी बातमी आहे, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 1 लाख हेक्टरी मदत द्या, आमदार प्रतिभा धानोरकर यांची मागणी। शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या। धन्यवाद।